कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमधून निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्यानं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली। महायुतीतील नेत्यांना अधिकचा निधी तर विरोधकांना कमी निधी दिला जातो, यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं। नाथागोळे तालमीच्या देखाव्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। नाथागोळे तालमीच्या देखाव्याचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरातील तालमींचा चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी नव्या ऊर्जेनं आणि सकारात्मक दृष्टीनं कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं। नाथागोळे तालीम मंडळ आणि फिरंगाई तालीम मंडळाला येणाऱ्या काळात निधी देऊ, मात्र जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव होत असल्याबाबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। कमी निधी दिला जात असल्यानं जिल्ह्यातील विकास कामांना मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला एकही सीट मिळाली नाही, हे कसं काय घडलं हे अजून समजत नाही। याचा अजून सगळे विचार करतायत, पण ज्या दिवस विचार करत बसून चालणार नाही। सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे, जेणेकरून ही जी परिस्थिती आहे ती रिव्हर्स झाली पाहिजे। आणि त्यामुळे काय होतं आहे, आपण लक्षात घ्या की DPDCच्या बजेटमधनं सगळं जास्तीत जास्त बजेट महायुतीला जाते ना, आपल्याकडे काही राहत नाही। बरोबर आहे। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भविष्यात प्रबोधनात्मक देखावे नाथागोळे तालीम मंडळानं साकारावेत असं सांगितलं। गतवर्षी नाथागोळे तालमीनं साकारलेल्या देखाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी तालमीला 25 लाख रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं होतं। हा शब्द पूर्ण केल्याचं सांगत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या आमदार विकास निधीतून 25 लाखाच्या निधी मंजुरीचं पत्र काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। मंडळाला त्या ठिकाणी तालमीला आपल्याला निधी दिला पाहिजे। मी म्हणलं सचिन भाईंना, आता इंगोले साहेबांनी दुसरा एक माझ्याकडे शब्द टाकलेलाच आहे, पण त्याच्या आधी थोडीशी तयारी करून आलो होतो। त्याची तयारी म्हणजे मागच्या वेळी आदरणीय बंटी साहेब जेव्हा उद्घाटनाला आले होते तेव्हा बंटी साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी निधी देणार आहे। आणि मला मुद्दामून सांगायचं आहे की आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून जो निधी त्यांनी जाहीर केला होता त्यात 25 लाखचा चेक म्हणजे निधीचं हे या माध्यमातून आपल्या तालमीसाठी मी येतानाच घेऊन आदरणीय बंटी साहेब म्हणले मी स्वतःच जाहीर करणार होतो, मी आल्यावर देणार होतो, पण काय हरकत नाही, या वर्षी ते पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते रविकिरण इंगवले यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शहराध्यक्ष RK पोवार, उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, माजी महापौर महादेव अडगुळे, माजी महापौर सागर चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, मॉन्टी मगदूम, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक जय पटकारे आदी मान्यवर उपस्थित होते।